Dear students, today we are going to learn first lesson, first chapter of Science and Technology, part first. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण आज आपण पाहणार आहेत. त्यामध्ये आता लेक्चर 1.1मध्ये टेक्स्टबुक पेज नंबर 1मध्ये कॅन यू रिकॉल नावाची फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला थोडे आठवा, कॅन यू रिकॉल म्हणजे थोडे आठवा, म्हणजे आपण पाठीमागच्या काही कॉन्सेप्ट्स रिकॉल करायच्या आहेत की ज्या कॉन्सेप्टचा उपयोग आपल्याला या चॅप्टरच्या पुढच्या भागामध्ये ह्या सगळ्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ह्या बेसिक कॉन्सेप्ट्स ॲप्लाय करत असताना होणार आहे. त्यातील जो पहिला क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. आता हा जो प्रथम प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये फोर्स नावाची एक बेसिक कॉन्सेप्ट आलेली आहे. इयत्ता 8वीच्या 3rd नंबर चॅप्टरमध्ये म्हणजे फोर्स अँड प्रेशरमध्ये फोर्सची कॉन्सेप्ट ऑलरेडी शिकलेली आहे तुम्ही. फोर्सची जी डेफिनेशन आहे, फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी विच टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ बॉडी दॅट इज रेस्ट टू मोशन और मोशन टू रेस्ट. इट इज कॉल्ड ॲज फोर्स. Force is denoted by English letter F. The SI unit of force is Newton. फोर्सचे जे युनिट आहे ते न्यूटन आहे. आणि या फोर्सचेच आपण काय बघणार इकडं इफेक्ट्स. एखाद्या वस्तूवर ज्यावेळेला त्या वस्तूवर आपण फोर्स ॲप्लाय करतो त्यावेळेला काय इफेक्ट होतात हे आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. तर इफेक्ट्स ऑफ अ फोर्समध्ये आपण जो पहिला पॉईंट घेतलेला आहे, वेन द फोर्स इज ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट देन द फोर्स कॅन चेंज the speed of an object. When we apply force on this pen, this is a pen, this is an object, this object, now this object is in rest position. When we apply force on it, it can change its position. मीन्स ज्यावेळेला मी काय करेल की याच्यावर माझा एक फोर्स किंवा बल याच्यावर प्रयोग करेल. आता हा ज्यावेळेला रेस्टला असतोय, वेन द फोर्स इज ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट देन द फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे याला मी काय करू शकतो, याला थोडासा फोर्स दिल्यानंतर हा काय येईल, हा अशा पद्धतीनं मोशन धारण करेल, हा मोशनमध्ये येईल. द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे याची स्पीड हा रेस्ट पोझिशनला असेल तर ज्यावेळेला मी याच्यावर फोर्स प्रयुक्त करेल त्यावेळेला हा काय होईल, मोशनमध्ये येईल. आणि जो सेकंड चेंज होणार आहे, तो फर्स्ट चेंज काय लिहिलेला आहे मी, द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे आपण याच्यावर फोर्स प्रयुक्त केल्यामुळे, बल प्रयुक्त केल्यामुळं हा काय होईल, हा मोशनमध्ये येईल, हा स्पीड पकडेल. सेकंड जो इफेक्ट होणार आहे फोर्सचा, तो फोर्स काय, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. when we apply force of an object then the force can change the direction of motion of an object. म्हणजे जर याला मी इकडून फोर्स ॲप्लाय केला याच्यावर तर हा असा खाली येताना तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर मी ज्यावेळेला इकडून म्हणजे याची काय होईल, डायरेक्शन चेंज करू शकतो. मी फोर्समुळे याची डायरेक्शन चेंज करू शकतो. हा दुसरा इफेक्ट होणार आहे, फोर्समुळे जो इफेक्ट होणार आहे तो. आणि तिसरा जो आहे, साईज अँड शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट काय होईल, चेंज होईल. ज्यावेळी मी याच्यावर ह्या माझ्या दोन्ही हाताने ज्यावेळेला मी काय करेल, याच्यावर फोर्स खूप प्रयुक्त केला तर काय होईल, याच्या शेपमध्ये चेंज होईल, याच्या शेपमध्ये बदल होईल, याच्या साईजमध्ये सुद्धा बदल होईल आणि शेपमध्ये सुद्धा बदल होईल. फॉर एक्झाम्पल ही एक दुसरी वस्तू आहे, ही काय, याची मला काय करायचं आहे, जर याचा मला मी याच्यावर फोर्स ॲप्लाय केला तर याचा देखील साईज बदलू शकतो, शेप बदलू शकते, याचं साईज आणि शेपमध्ये बदल होतील. तर अशा पद्धतीनं हा म्हणजे आपण काय पाहिले की आपण फोर्सचे काय पाहिलेले आहेत, हे इफेक्ट्स बघितलेले आहेत. ओके, आता सेकंड जो तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, तो क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. तुम्हाला किती प्रकारचा फोर्स माहीत आहे, तुम्ही किती प्रकारच्या फोर्सेसशी फॅमिलियर आहेत, तुम्हाला माहीत आहे. तर टाईप्स ऑफ फोर्सेस, फर्स्ट वन इज देर आर टू टाईप्स ऑफ फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस and non-contact forces. First one is contact forces.
कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, की ज्यामध्ये प्रत्यक्ष काय झालेलं असेल की आपल्याकडून, म्हणजे इथं आता हा पेन तुम्ही असं धरा की इकडं या पेनला कोणीच हात नाही लावला, तर काय होणार आहे की हा पेन अजिबात इथून हलणार नाही आहे. म्हणजेच काय होईल की ज्यावेळी तोपर्यंत माझ्या हाताचा किंवा याच्यावर एखादा बल मी प्रत्यक्ष प्रयुक्त करत नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, अ फोर्स विच ॲक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट फिजिकली, डायरेक्ट टच टू द ऑब्जेक्ट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे माझा कॉन्टॅक्ट झाल्यानंतरच काय होईल की हा पेन माझ्याकडून उचलला जाईल. आता हा पेन ज्यावेळेला माझ्याकडून उचलला जातोय प्रत्यक्ष, त्यावेळेला किंवा एखादी कुठलीही 1 किलोचं वजन आहे समजा, तर 1 किलोचं वजन मी उचलायला लागलोय, तर तो फोर्स कोणता होईल, तो फोर्स होईल मस्क्युलर फोर्स. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष मी काय करेल, डायरेक्ट टचनी, डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टनी ज्यावेळेला याच्यावर एखादं फोर्स प्रयुक्त करेल, त्या फोर्सेसना आपण काय बोलतो, कॉन्टॅक्ट फोर्सेस बोलतो. आता यातला पहिला प्रकार म्हणजे मस्क्युलर फोर्स दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून मी मस्क्युलर फोर्स घेतलेला आहे. हा मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, जसं की हा पेन मी उचलतोय तर माझ्या मसल्सचा वापर करतो याच्यासाठी. ह्या पेनवर माझा डायरेक्ट टच होतोय, डायरेक्ट फिजिकली कॉन्टॅक्ट येतोय. त्यामुळं याला आपण काय बोलू शकतो, मस्क्युलर फोर्स बोलू शकतो. आणि दुसरा जो याच्यामध्ये एक्झाम्पल मी घेतलेला आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, आपण ज्या वेळेला चालत असतो, आपले पाय आणि जमीन याच्यामध्ये घर्षण तयार होतं आणि त्या घर्षणाचाच वापर करून काय होतो, आपण पुढं जात असतो ॲक्च्युली. आणि समजा की पूर्ण अशी एक टाईल आहे की त्या टाईलवर पूर्ण आपण तेल किंवा साबणाचं पाणी आपण जर ओतलं, तर त्याच्यामधून आपण चालायला गेलो तर आपल्याला फ्रिक्शन न मिळाल्यामुळे ॲक्च्युली काय होईल की तिकडं आपण पडण्याचा धोका असतो. म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ज्या वेळेला आपण काय करतोय, फोर्स विच ॲक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट फिजिकली, डायरेक्ट टच टू द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ज्या फोर्सेसमध्ये आपला त्या वस्तूला, त्या ऑब्जेक्टला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो, त्या फोर्सेसना आपण काय बोलतो, कॉन्टॅक्ट फोर्सेस असं बोलतो. आता याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता हा पेन आहे, या एवढ्या उंचीवरून मी काय करायला लागलो आहे, इकडे खाली टाकायला लागलो आहे. हा पेन जो आहे तुम्ही एवढ्या उंचीवरून खाली टाकतोय, तर तुम्हाला असं जाणवतंय की खालून याच्यावर कोणीही ॲक्च्युली डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट आलेला नाही, या पेनवर डायरेक्ट कोणताही फिजिकल कॉन्टॅक्ट झालेला नाही याला, तरी देखील हा खालीच येतोय. हा इकडं का नाही जात किंवा हा इकडं का नाही जात, हा डायरेक्ट खालीच काय येतोय. याचा अर्थच असा आहे, पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणताही फिजिकल टच शिवाय देखील काय करते, आपल्याकडे खेचून घेते. याला आपण बोलतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. किंवा तुम्ही आता इथे एखादा मॅग्नेट घेतला आणि इकडे एखादी तुम्ही एक टाचणी ठेवली, तर ते काय होईल, ती टाचणीला हा मॅग्नेट जो आहे तो आपल्याकडे आकर्षून घेईल, बरोबर आहे, त्याच्याकडं आकर्षित होईल ती टाचणी. ॲक्च्युली मॅग्नेटिक फोर्स देखील काय आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये मोडतो. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देखील. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, की ज्या वेळेला म्हणजे चार्ज्ड कोम पिकिंग अप स्मॉल पीसेस ऑफ पेपर, ज्यावेळेला तुम्ही काय करताय, एखादा कंगवा जो आहे तो तुमच्या केसांवर फिरवला आणि त्यानंतर तुम्ही कागदाचे काही अशा चिठ्ठ्या ठेवल्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तो जो तुमचा कॉम्ब आहे तो चार्जड असल्यामुळं तुमच्या केसांवर तो फिरवला गेला आणि त्यामुळं तो चार्ज झाला. तो चार्ज झाल्यामुळं काय होईल की त्या कागदाच्या ज्या काही चिठ्ठ्या आहेत, जे स्मॉल पीसेस आहेत, ते स्मॉल पीसेस त्याच्याकडं आकृष्ट होतील, त्याला चिकटतील. याचाच अर्थ हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये मी 3 उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला. ग्रॅव्हिटेशन फोर्स, मॅग्नेटिक फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ही 3 उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत. आता फोर्सेस आर ऑल्सो डिवायडेड इंटू 2 टाइप्स, दॅट इज बॅलेन्स्ड फोर्स अँड अनबॅलेन्स्ड फोर्सेस. आता आपण काय केलेलं आहे की आपण बॅलेन्स्ड फोर्स कशाला बोलतो, द फोर्सेस acting on an object are equal in size and opposite in direction is called balanced forces. ज्या वेळेला आता तुम्ही हा भाग विचारात घ्या की ज्या वेळेला इकडं हा एक लोखंडाचा एक ठोकळा असं आपण गृहीत धरूया हा, आणि याला ओढण्यासाठी मी काय केलेलं आहे की हा इकडे ठेवलेला आहे. हा ठेवलेला असताना मी काय केलं की याच्यामध्ये मी याच्यावर एक फोर्स ॲप्लाय करतो आहे. आता इकडं फोर्स, आता तुम्हाला माहीत आहे की फोर्स जे आहे ते फोर्सचं जे फोर्स
जे आपण मेजर करतो म्हणजे फोर्सचं जे SI युनिट आहे ते फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन. आता न्यूटन म्हणजे मी काय करतो आहे इकडं मी हे लावलेलं आहे म्हणजे हे जे बल लावलेलं आहे हा जो फोर्स मी याच्यावर प्रयुक्त करणार आहे हा इकडच्या बाजूला मी काय करतो आहे 10 न्यूटन असा फोर्स या फोर्सने मी याला इकडं पुल करतो आहे. इकडे देखील आपण फोर्स लावलेला आहे आणि हा फोर्स लावलेला आहे 7 न्यूटन. इकडं मी फोर्स लावलेला आहे फोर्स या आयर्नच्या ठोकळ्यावर मी काय केलेलं आहे जो फोर्स लावलेला आहे तो 10 न्यूटन आहे आणि इकडं जो लावलेला फोर्स आहे तो 7 न्यूटन आहे. आता याचा रिझल्टंट फोर्स काय असेल याचा रिझल्टंट फोर्स काय असेल तर रिझल्टंट फोर्स याचा असेल याचा रिझल्टंट फोर्स कॅनॉट बी 0 म्हणजे ज्या वेळेला मी काय करतोय 7 न्यूटननी इकडे याला पुल करतोय आणि 10 न्यूटननी इकडे याला पुल करतोय तर यामधला दोघातला डिफरन्स जो आहे म्हणजेच काय की हा काय होणार आहे अनबॅलन्स्ड फोर्स होणार आहे. हा काय होणार आहे अनबॅलन्स्ड फोर्स होणार आहे. म्हणजेच हा जो लोखंडी ठोकळा आहे तो लोखंडी ठोकळा कोणीकडे ओढला जाईल इकडच्या बाजूला ओढला जाईल कारण इकडून मी जास्त बल प्रयुक्त केलेलं आहे. मात्र हा लोखंडी ठोकळा जो आहे तो इकडंही ओढला जाणार नाही आणि इकडंही ओढला जाणार नाही की ज्या वेळेला मी याच्यावर इकडून 10 न्यूटन बल प्रयुक्त करतो याच्यावर फोर्स ॲप्लाय करतोय आणि इकडं देखील मी 10 न्यूटन असा फोर्स ॲप्लाय केला तर हा ठोकळा मध्ये इथं स्थिर राहील. हा इथं ठोकळा काय होणार आहे मध्येच स्थिर राहील तर तो हलणार सुद्धा नाही कारण दोन्हीकडून मी काय केलेलं आहे समान फोर्सेस काय केलेले आहेत ॲप्लाय केलेले आहेत. आता याला आपण काय बोलतो याला आपण बॅलन्स्ड फोर्स बोलतो. याला आपण काय बोलतो बॅलन्स्ड फोर्स बोलतो. आता बॅलन्स्ड फोर्समध्ये रिझल्टंट फोर्स जो असतो तो काय असणार आहे बॅलन्स फोर्समध्ये रिझल्टंट फोर्स इज 0 असणार आहे आणि इकडं रिझल्टंट फोर्स किती असणार आहे इथं रिझल्टंट फोर्स जो असणार आहे तो रिझल्टंट फोर्स कॅनॉट बी 0 म्हणजे इकडं तो रिझल्टंट फोर्स कॅनॉट बी द 0 आणि इकडं काय होणार आहे इकडं आपला रिझल्टंट फोर्स जो असणार आहे तो ॲक्च्युली 3 न्यूटन असणार आहे आणि त्याचमुळं हा ठोकळा जो आहे तो इकडं ओढला जाणार आहे. याला आपण काय बोलतो अनबॅलन्स्ड फोर्स बोलतो आणि याला आपण काय बोलतो बॅलन्स्ड फोर्स बोलतो. आता बॅलन्स कुठलीही गोष्ट बॅलन्स आहे असं कधी बोलतो आपण हा पेन जो आहे तो इकडं बॅलन्स झालेला आहे. बॅलन्स झालेला आहे म्हणजे काय इकडं जेवढं वजन आहे त्याचं तेवढंच वजन इकडं आहे म्हणजेच आपण याला बॅलन्स झालेलं असं म्हणू शकतो. म्हणजे बॅलन्स्ड फोर्स जो असतो तो बॅलन्स्ड फोर्स आता हा फोर्स बॅलन्स्ड आहे तर याला अनबॅलन्स्ड कसा केला पाहिजे की ज्यावेळेला मी थोडंसं इकडं जास्त वजन टाकेल त्याचं त्यावेळेला हा काय होईल अनबॅलन्स्ड होईल. याच पद्धतीनं अनबॅलन्स्ड फोर्स जो आहे तो अनबॅलन्स्ड फोर्समध्ये रिझल्टंट फोर्स जो असतो तो कॅनॉट बी द 0 असतो आणि बॅलन्स्ड फोर्समध्ये रिझल्टंट फोर्स जो असतो तो 0 असतो. ओके तर पुढचा जो क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तो व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय किंवा त्याविषयी तुम्हाला काय माहीत आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द बॉडी बाय अर्थ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. आपण याच्या अगोदर देखील खूप ग्रॅव्हिटेशनल फोर्सविषयी मंथन झालेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द बॉडी या बॉडीवर आता पृथ्वीकडून जे काही बल लावलं जातं त्यालाच आपण काय बोलतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द बॉडी बाय अर्थ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशन फोर्स. ओके तर आता हा जवळपास आपला सुरुवातीचे आपण 3 क्वेश्चन घेतलेले आहेत. याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण घेणार आहेत. तर आजच्या व्हिडिओसाठी म्हणजे लेक्चर 1.1 मध्ये हा संपूर्ण भाग आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. ओके थँक्यू व्हेरी मच.